माझ्या नवऱ्याने घरकामासाठी एक नोकर ठेवला। तो दिसायला खूपच देखणा होता। एक दिवस रात्री माझा नवरा घरी नव्हता, तर मी नोकराच्या रूममध्ये गेले। जशी नोकरासोबत झोपू लागले तर त्याने असं काही केलं की ते पाहून माझ्या अंगाला काटाच उभा राहिला, कारण तो तरुण फारच सुंदर होता, ज्याला थोड्याच वेळापूर्वी माझा नवरा घरी घेऊन आला होता। माझ्या नवऱ्याने दारावरची बेल वाजवताच मी दार उघडलं आणि माझ्या नवऱ्यासोबत आलेल्या तरुणाला बघून माझे डोळे उघडे ते उघडेच राहिले। मी तर हे देखील विसरून गेले होते की त्याच्यासोबत माझा मूर्ख नवरा देखील उभा आहे। माझ्या नवऱ्याने मला दंडाला धरून हलवलं आणि म्हणाला, बाजूला हो, समीरला आत येऊ दे। त्याचं वय 21-22 असेल। मी मागे गेले तर माझा नवरा त्याला आतमध्ये घेऊन आला। मला आश्चर्य या गोष्टीचं वाटत होतं की माझा नवरा त्याला आपल्यासोबत का घेऊन आला आहे। मला बिना ओढणीचं पाहून माझ्या नवऱ्याने माझ्याकडे रागानेच बघितलं। मी घरात एकटीच होते आणि माझ्या नवऱ्याशिवाय इथे कोणीही पुरुष नव्हता, त्यामुळे मी ओढणी घेत नव्हते। त्याच्या नजरेने मला जाणीव करून दिली की आज त्याच्यासोबत एक तरुण मुलगा आहे। मी तर पटकन खुर्चीवरची ओढणी अंगावर घेतली। त्या तरुणाने आल्यापासून माझ्याकडे डुक्कूनही बघितलं नव्हतं। जेव्हापासून आला होता, मान खाली घालून उभा होता। मी माझ्या नवऱ्याला विचारलं, हा कोण आहे? तर तो म्हणाला, हा एक निराधार मुलगा आहे, पण खूप प्रामाणिक आहे। मी त्याला आपल्या घरात नोकरी दिली आहे। तो तुला घरातील छोटी मोठी कामे करण्यासाठी मदत करत जाईल। खरं तर ही गोष्ट ऐकून मला वाईट वाटायला हवं होतं। माझा नवरा तरुण मुलाला घरातील काम करण्यासाठी घेऊन आला आहे। त्याला माहीत होतं घरात मी दिवसभर एकटीच असते। अशात एक तरुण मुलगा माझ्यासोबत असणे ही चुकीची गोष्ट आहे, पण मला या गोष्टीचं वाईट वाटत नव्हतं। मनातल्या मनात माझ्या नवऱ्याच्या या निर्णयाचा मला आनंदच झाला होता। मी म्हणाले, तुम्ही तर हे खूप चांगलं केलं, कारण मला घरकाम करणं खूप अवघड झालं होतं आणि मग बाजारातून सामान आणलं की मी थकून जाते। त्यावर तो म्हणाला, हो, म्हणूनच त्याला कामासाठी ठेवलं आहे, म्हणजे तुला बाहेर जावं लागणार नाही आणि तो घरातील छोटी मोठी कामे देखील करत जाईल। आमचं घर फार मोठं नव्हतं की नोकरांसाठी क्वार्टर असेल, म्हणून माझ्या नवऱ्याने घरातील स्टोअर रूम त्या मुलासाठी रिकामी करून दिली। माझ्या नवऱ्याने मग तिथे एक बाज ठेवली, पंखा देखील लावला आणि मग एका प्लेटमध्ये त्याला जेवण देखील स्टोअर रूम मध्येच दिलं। तो म्हणाला की कोणतेही काम नसताना त्याला घरामध्ये जास्त फिरू देऊ नकोस, त्याला सांग की स्टोअर रूम मध्येच राहत जा। मी म्हणाले, ठीक आहे। माहीत नाही, माझ्या मनात एक विचित्र भावना जागृत झाली होती। रात्रभर मी शांत झोपू शकले नाही। डोळे बंद केले तरी त्या तरुण मुलाचा चेहरा माझ्यासमोर येत होता। माहीत नाही, पण मला वाटत होतं लवकर सकाळ व्हावी आणि माझ्या नवऱ्याने कामावर जावं आणि मी या नोकराला डोळे बघून पाहावं, ज्याने एकाच नजरेत मला वेड लावलं होतं। या तरुणाच्या चेहऱ्यावर जेवढं सौंदर्य होतं तेवढं सौंदर्य कुठल्याही मुलाच्या चेहऱ्यावर नव्हतं, पण मला वाटत होतं की विचित्र माणूस आहे। त्याने एकदा देखील नजर वर करून माझ्याकडे बघितलं नव्हतं। दुसऱ्या दिवशी सकाळी मी लवकर उठून किचनमध्ये नाश्ता बनवत होते। जेव्हा माझ्या नवऱ्याने स्टोअर रूमचा दरवाजा वाजवला तर तो तरुण मुलगा बाहेर आला। माझा नवरा त्याला म्हणाला की तू घरातील सामान घेऊन ये आणि आपल्या मालकीनबाई सोबत बाकीचे काम कर, नंतर मी तुला माझ्यासोबत दुकानात घेऊन जाईल। ते ऐकून मात्र मी काळजीत पडले होते। माझा नवरा त्याला दुकानात का घेऊन जात होता? त्याने तर त्याला घरकामासाठी आणलं होतं। मी ऑमलेट तयार केलं आणि गॅस बंद करून बाहेर आले। मी म्हणाले, तुम्ही त्याला कुठे घेऊन जात आहात? त्याला तुम्ही घरकामासाठी ठेवलं आहे ना? माझं बोलणं ऐकून अगोदर तर माझ्या नवऱ्याने माझ्याकडे रागानं बघितलं आणि म्हणाला की तो पूर्ण दिवसभर इथे काय करणार आहे? अजून 1 तास आहे, जे तुला काही काम करायचं आहे ते करून घे। मी त्याला माझ्यासोबत दुकानात घेऊन जाईल आणि रात्री पुन्हा घरी येईल। तो घरातील कामे करेल। ते ऐकून मी उदास झाले होते। तो मुलगा किचनमध्ये आला आणि म्हणाला की काही काम असेल तर सांगा। मी मागे वळून त्याच्याकडे बघितलं तर तो अजूनही मान खाली घालूनच माझ्याशी बोलत होता। तो दीदी म्हटल्यावर तर माझ्या सगळ्या अंगाला आग लागली होती। ठीक आहे, मी त्याच्यापेक्षा मोठी आहे, पण दीदी नक्कीच नव्हते। मी त्याला रागानेच म्हणाले, हे बघ, माझं नाव सुनीता आहे आणि मी एवढी पण मोठी नाही की तू मला दीदी म्हणावं। मी रागानेच भांडे बेसिनमध्ये ठेवले आणि म्हणाले की ही भांडी धुवून घे, किचन साफ कर आणि मग जा। असं म्हणून मी बाहेर आले। माझा नवरा तयार होत होता। तयार होऊन जाईपर्यंत मी नाश्ता करत होते।
तोपर्यंत त्या तरुण मुलाने किचनमध्ये साफसफाई केली होती. त्याने बाजारमधून सामान देखील आणलं होतं. काही वेळातच माझा नवरा आपल्यासोबत त्याला दुकानात घेऊन गेला होता. माहीत नाही, आजचा दिवस मी खूप कष्टाने घालवला होता. जणू वेळ थांबल्यासारखीच वाटत होती. आज मी सारखी सारखी घड्याळाच्या काट्याकडे बघत होते. खरं तर माझा वेळ लवकर जात होता, कारण घरातील कामातून मला वेळच मिळत नव्हता. मी काळजीने खूपच अस्वस्थ झाले होते. रात्री माझ्या नवऱ्याची येण्याची वेळ झाली. मी पटकन रूममध्ये गेले आणि छान कपडे घातले आणि मेकअप केला. माझ्या लग्नाला 7 वर्षे पूर्ण झाली होती आणि मी कधीच माझ्या नवऱ्यासाठी तयार झाले नव्हते. लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसातच मी नटून तटून राहत होते, पण त्यानंतर घरातील कामांमध्ये व्यस्त झाले. पण आज मला तयार का व्हावंसं वाटलं. माझं वय जवळजवळ 30 वर्ष असेल, पण मी दिसायला फार सुंदर होते. मी विवाहित आहे असं पाहणाऱ्याला वाटतच नव्हतं. मी माझ्या नवऱ्यासोबत जायचे तेव्हा सगळे माझ्याकडे हसऱ्या नजरेने बघायचे, कारण माझा नवरा दिसायला अजिबात सुंदर नव्हता. त्याचं पोट खूप मोठं होतं, उंचीने तो ठेंगणा होता आणि नाकी डोळे देखील काही खास नव्हती. मी दिसायला मात्र फार सुंदर होते. त्यामुळे माझ्या नोकराच्या माझ्या मनात दबलेल्या इच्छा लाव्हा रसासारख्या भडकत होत्या. माझा नवरा रात्री घरामध्ये आला. मला पाहून त्याला आश्चर्य वाटलं. माझी नजर मात्र त्या नोकरावरच होती. पूर्ण दिवस माहीत नाही मी कसा काढला होता, पण तो एक विचित्र माणूस होता. एक नजर देखील त्याने माझ्याकडे टाकली नव्हती. मी मात्र मनातल्या मनात खूपच अस्वस्थ झाले होते. माझा नवरा मला पाहून खुश झाला होता. जेवण झाल्यानंतर तो मला म्हणाला की सुनीता, आज मी तुला लॉंग ड्राईव्हवर घेऊन जातो. तू खूपच छान दिसत आहेस. पण मी त्याच्यासाठी तयारच कुठे झाले होते. ज्याच्यासाठी सगळी ही तयारी केली होती त्याने एक नजर देखील माझ्याकडे टाकली नव्हती. मला वाटतं की त्याने माझ्याकडे बघावं आणि मला बघताच आपली शुद्ध हरपून बसावी, कारण माझं सौंदर्य काही कमी नव्हतं. पण तो सरळ स्टोर रूममध्ये निघून गेला. मी माझ्या नवऱ्याला म्हणाले, माझं खूप डोकं दुखत आहे आणि मला कुठेही जायचं नाही. असं म्हणून मी रूममध्ये निघून गेले. खूप नाराजीने मी माझ्या हातातील बांगड्या काढून समोर असलेल्या ड्रेसिंग टेबलवर फेकल्या. माझे दागिने काढले आणि केस बांधून त्याला क्लचर लावलं आणि कपडे देखील बदलले. आता मी विचार करू लागले की कशी मी या तरुणाला माझ्या जाळ्यात अडकवू. माझ्या डोक्यात एक युक्ती आली. माझा नवरा उठण्यापूर्वी मी गच्चीवर गेले आणि धुतलेले कपडे काढले आणि पायऱ्यावरून खाली उतरत असताना जाणून बुजून माझा पाय वाकडा केला आणि तोल न सांभाळल्यामुळे मी गणगणतच पायऱ्यांच्या खाली आले. माझ्या पायाला चांगलीच जखम झाली होती आणि गुडघा देखील सुजला होता. मी मोठ्याने रडू लागले. ते ऐकून माझा नवरा आणि तो मुलगा दोघेही रूममधून पळतच आले. जेव्हा माझ्या नवऱ्याने मला बघितलं तर विचारलं की काय झालं. मी म्हणाले, माझा पाय मोडला आहे. जेव्हा तो मला उभा करू लागला तर मला खूपच वेदना होत होत्या. खरंच माझा पाय मोडला होता. माझ्या नवऱ्याने मला आधार दिला आणि मला गाडीत बसवून दवाखान्यात नेलं. डॉक्टरांनी सांगितलं की माझ्या पायाचे हाड मोडलं आहे. माझ्या पायाला प्लास्टर केलं. मी बेडवर आडवी झाले. माझा नवरा खूपच नाराज झाला आणि म्हणाला की आता मी कामावर कसे जाऊ. असं करतो की या समीरला पाठवून देतो. पण नंतर म्हणाला, याला दुकानातलं जास्त काही माहीत नाही. मी म्हणाले, तुम्ही तुमच्या दुकानावर जा आणि या मुलाला इथे सोडून जा. जर मला काही गरज पडली तर मी त्याला सांगेल. माझ्या नवऱ्याने देखील ही गोष्ट मान्य केली आणि तो कामावर निघून गेला आणि मला फारच आनंद झाला. खरं तर माझ्या गुडघ्यात खूपच वेदना होत होत्या. माझं मन मात्र खूप आनंदी होतं. मी माझा नवरा जाताच मी त्या मुलाला हाक मारली आणि माझी ओढणी बाजूला करून सोफ्यावर फेकून दिली. जसं तो माझ्या रूममध्ये आला, मला मान खाली घालून म्हणाला की काय काम आहे. मला हेच वाटत होतं की त्याने माझ्याकडे बघावं. मी त्याला म्हणाले, इकडे ये. तो माझ्याजवळ आला आणि म्हणाला की तुम्हाला काही हवं आहे का. तसं पण मी जेवण तयार केलं आहे आणि किचनची साफसफाई देखील केली आहे. मी त्याला म्हणाले, इथे बस. ते ऐकून त्याची नजर माझ्यावर गेली, पण त्याने पटकन आपली नजर दुसरीकडे फिरवली आणि 3-4 पावले मागे झाला आणि म्हणाला की जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज पडली तर मला सांगा. ते ऐकून मला त्याचा फार राग आला. मी त्याला म्हणाले, माझ्या पायात खूप वेदना होत आहेत आणि मला रूममध्ये एकटीला भीती वाटत आहे. तू मला लॉनपर्यंत घेऊन चल. मला वाटत होतं की त्याने मला स्पर्श करावा. हे ऐकून तो माझ्याकडे आश्चर्याने बघायला लागला आणि म्हणाला की मी असं नाही करू शकत. रात्री जेव्हा साहेब घरी येतील तेव्हा तेच तुम्हाला बाहेर घेऊन जातील. असं बोलून तो रूमच्या बाहेर निघून गेला. मला त्याचा खूपच राग आला होता. तो स्वतःला काय समजत होता माहीत नाही.
मी जेवढं त्याच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करत होते तेवढं तो माझ्यापासून लांब जात होता. पण एकदा मला ती संधी मिळाली. एक दिवस माझा नवरा कामानिमित्त घराबाहेर पडला. मी मुद्दाम मोठ्या मोठ्याने ओरडायला लागले आणि मी बेडवरून खाली बसले, जेणेकरून त्याला वाटावं की मी बेडवरून खाली पडली आहे. जसं समीर रूममध्ये आला तसं मी रडायचं नाटक केलं. तो माझ्याजवळ आला आणि नाईलाजाने त्याला मला वर उचलण्यासाठी आधार द्यावा लागला. त्याने त्याचा एक हात माझ्या खांद्यावर आणि एक हात माझ्या कमरेला पकडला होता. त्याचा स्पर्श झाल्यावर माझ्या अंगावर शहारे आले. मला खूपच आनंद होत होता. आता हे नाटक मी सुरूच ठेवलं. मी रोज पडल्याचं नाटक करून ओरडायचे आणि तो बिचारा मला आधार देण्यासाठी धावत यायचा. मला वाटत होतं माझी जवळीक त्याला बेचैन करेल आणि कधी ना कधी तो माझ्याजवळ येईल. माझ्या लग्नाला 7-8 वर्ष झाली होती, पण मला अजून मूलबाळ नव्हतं. माझ्या नवऱ्याने देखील याबद्दल माझ्याकडे कधी तक्रारी देखील केली नव्हती. मी एक सुंदर तरुणी होते आणि जेव्हा कधी मी माझ्या नवऱ्यासोबत पार्टीला जायचे तेव्हा तरुण मुलांना बघून मी त्यांच्याकडे आकर्षित होत होते. त्यावेळी मला नवऱ्याचा खूप राग यायचा. कधी कधी असं वाटायचं की मला न शोभणाऱ्या एका चुकीच्या माणसाशी मी लग्न केलं आहे, कारण मी फक्त त्याच्या पैशाकडे बघून लग्न केलं होतं. मला असं वाटत होतं की जर आपल्याकडे पैसा असेल तर आपण सगळ्या गोष्टींचे सुख घेऊ शकतो. मला माझा नवरा कधीच आवडला नाही. हे मात्र खरं होतं की एका मोठ्या घरात राहत होते. पैसे खर्च करताना देखील कोणताही विचार करावा लागत नव्हता. नंतर मला असं वाटायला लागलं की नवरा जर माझ्या पसंतीचा असता तर मी एका रूममध्ये देखील सुखाने राहिले असते. आता मला माझ्या नवऱ्याबरोबरच त्याच्या पैशाचा आणि मोठ्या घराचा देखील तिरस्कार वाटू लागला होता. मला समीरला बघून असं वाटत होतं की माझ्या सगळ्या इच्छा त्यानेच पूर्ण कराव्यात, पण तो माझ्याकडे नजरवर करून देखील बघत नव्हता. आता माझा पाय बरा झाला होता, त्यामुळे माझं प्लास्टर काढलं. आता मी नीट चालू शकत होते. पण मी ते नाटक तसंच सुरू ठेवलं, कारण समीरला माझ्याजवळ आणण्याचा हा एकच मार्ग माझ्याकडे होता. मला माझ्या नवऱ्याचा पिछा सोडवायचा होता. जेव्हा माझा नवरा दुकानात गेला तेव्हा मी बघितलं की समीर कोणाशी तरी फोनवर बोलत होता. तो म्हणत होता की लवकरच मी आईला तुझ्याजवळ पाठवेल. आता तर माझी नोकरी पण फिक्स झाली आहे, त्यामुळे आता तुझे वडील देखील नकार देऊ शकत नाहीत. मी त्यांना खूप मोठी रक्कम दिली आहे. आता तुला मी लग्न करून शहरात घेऊन येईन. ते ऐकून माझे भानच हरपले होते, कारण मी आता समीरवर मनापासून प्रेम करू लागले होते आणि आता मी त्याला माझ्यापासून दूर जाऊ देऊ शकत नव्हते. पण तो दुसऱ्याच कोणाच्या तरी प्रेमात होता. मला त्या मुलीचा खूप राग येऊ लागला होता. समीर माझ्याशिवाय इतर कोणावर कसे काय प्रेम करू शकतो? मी स्वतःला आरशात बघू लागले. मी खूप सुंदर दिसत होते, तर मग समीरला का आवडत नव्हते? मला हे सहन झाले नाही. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी समीरला हाक मारली. तो लगेच माझ्या खोलीत आला. पण तेव्हा माझ्या पायावर उभे असलेलं बघून त्याला थोडं आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, काय झालं मालकीनबाई? मी म्हणाले, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तो आतमध्ये आला आणि खाली मान घालून उभा राहिला. मी म्हणाले, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. हे ऐकून तो माझ्याकडे आश्चर्याने थक्क होऊन बघू लागला. आता तो माझ्याकडे बघतच होता, पण तिरस्काराने. तो म्हणाला की तुम्हाला असं बोलायला लाज नाही का वाटत? तुमचं लग्न झालं आहे. त्यावर मी म्हणाले, तू एवढा सुंदर आहेस, मग त्यात माझा काय दोष? मग मी तिजोरीमधून पैशांचं बंडल काढलं आणि त्याच्यासमोर ठेवलं आणि त्याला म्हणाले की तुला पाहिजे तेवढे पैसे मी तुला देईन, तुला काही कमी पडू देणार नाही. माझं बोलणं अपूर्णच होतं तोच त्याने मला जोरात थप्पड मारली आणि म्हणाला, खबरदार, यापुढे एक शब्द जरी बोललात तर मी साहेबांना तुमच्याबद्दल सांगेन की तुमचे काय विचार आहेत. मी तुम्हाला माझ्या मोठ्या बहिणीप्रमाणे समजत होतो. हे सर्व ऐकून मला त्याचा खूप राग येत होता. त्याने मला बहीण म्हटलेलं तर मला अजिबात सहन झालं नाही. मी त्याला म्हणाले, तू जर माझ्या नवऱ्याला यातलं काही सांगितलंस तर तुझं काही खरं नाही. मी तुला सोडू शकत नाही. मी त्याच्यासाठी खूप वेडी झाले होते. तो माझं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो खोलीतून निघून गेला. दुसऱ्या दिवशी तो माझ्या नवऱ्याला म्हणत होता की मी तुमची नोकरी करू शकत नाही. माझा नवरा म्हणाला, काय झालं, का करू शकत नाही? तू हे विसरला आहेस की तू माझ्यासोबत 2 वर्षाचा करार केला आहेस. माझा नवरा म्हणू लागला की त्या दिवशी तू रडत होतास आणि हात जोडून म्हणत होतास की तुला नोकरी हवी आहे आणि तुला नोकरी देऊन 2 महिने झाले नाहीत. तो म्हणाला, मी तुम्हाला कारण नाही सांगू शकत. माझा नवरा म्हणाला, ठीक आहे, मी जे पैसे तुला ऍडव्हान्स दिले आहेत
ते तुला परत द्यावे लागतील. पूर्ण 5 लाख रुपये यासाठी तुला दिले नव्हते की तू 2 महिन्यातच नोकरी सोडून द्यावी. मी तुला घरात यासाठी ठेवलं होतं की तू एक प्रामाणिक मुलगा आहेस. तू असताना मला काळजी करण्याची गरज नव्हती. माझी बायको सुरक्षित आहे. मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तसं पण उद्या मी 3 दिवसांसाठी शहरात जाणार आहे. त्यामुळे 3 दिवस तुला सुट्टी मिळणार नाही. मी परत आल्यावर माझी दिलेली रक्कम पण मला परत कर. माझा नवरा 3 दिवसांसाठी बाहेर जात आहे हे ऐकून मला फार आनंद झाला. त्या 3 दिवसात तर मी समीरकडून माझ्या सर्व इच्छा पूर्ण करू शकत होते. दुसऱ्या दिवशी माझा नवरा जाण्यासाठी निघाला आणि मला म्हणाला की समीरवर जरा लक्ष ठेव. तो पळून जाण्याची शक्यता आहे. पूर्ण 5 लाख रुपये त्याने माझ्याकडून ॲडव्हान्स घेतला आहे. त्याला त्याच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करायचं आहे म्हणून त्याने एवढे पैसे माझ्याकडून घेतले आहेत. मला आता समजलं होतं की तो आमच्या घरी का काम करत होता. माझा नवरा शहरात गेला आणि समीर देखील दुकानावर गेला. तो जेव्हा रात्री परत घरी आला तेव्हा मी दारातच उभी होते. त्याने माझ्याकडे बघून दुसरीकडे नजर फिरवली. मी त्याच्यासाठी छान आवरलं होतं तरी सुद्धा तो सरळ स्टोअर रूम मध्ये निघून गेला आणि दरवाजा आतून लॉक केला. रात्री 3 वाजता माझ्या लक्षात आलं की स्टोअर रूमची चावी माझ्याकडे आहे. मी हळूच स्टोअर रूमचा दरवाजा उघडला. समीर गाढ झोपला होता. मग मी त्याच्याजवळ जाऊन झोपले. पूर्ण खोलीत अंधार होता. मग मी त्याला मिठी मारून झोपले तर माझ्या कानात कोणीतरी बोलल्यासारखं मला वाटलं. तो आवाज दुसरा तिसरा कोणाचा नसून माझ्या नवऱ्याचा होता. त्याने मोबाईलचा टॉर्च लावला. त्याला बघताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला खूप घाम फुटला होता. समीरने माझ्या नवऱ्याला माझ्याबद्दल सगळं काही सांगितलं होतं. माझ्या नवऱ्याने आणि समीरने मिळून हा प्लॅन केला होता. माझा नवरा मला म्हणाला की तुझ्यासोबत संसार करण्यापेक्षा एखाद्या कुरूप बाईशी संसार केलेलं मला कधीही चालेल. तू इथून निघून जा. मला तुझ्यासोबत राहायचं नाही. आता मला माझ्या वागण्याचा खूप पश्चाताप झाला होता पण आता वेळ निघून गेली होती.